गाईज विषय असा झाला, तुम्ही आता बघितले तर आम्हाला पकडले, तर आणले तर गाडीमध्ये लावले, त्या आतमध्ये लावले त्या. आता त्यांनी 1 तास 2 तास झाला आम्हाला थांबून. विषय गाईज सायलेन्सर बघा, सायलेन्सर बघा. सायलेन्सर आणला. त्यांनी म्हणजे ते RC बुक आणा आणि RC बुक द्या आणि सायलेन्सर लावा. पण सायलेन्सर काय आता जमणार नाही. सायलेन्सर RC बुक त्यांना दावायला, त्यांचा जेव्हा द्यायच्या RC बुकच्या आणि गाडी सोडवायची. विषय खाल्ला. लगेच हाय असं लगेच तर परत तुळजापूरला. गाईज आम्ही आलो पंढरपुरात. मित्राची गाडी झाली, जरा बंद केली चालू. बघा डबल पडली. पण आता पाऊस लय चालू होता, लय पाऊस चालू होता. कसं आलो आता आम्हालाच माहीत. आता बघू काय होतंय. आम्हाला सुचना नाही काय बोलायचं. बघा मी फुल भिजली. काय फुल भिजली मी. बघा आमच्या गाड्या येत आहेत. आमच्यासोबत जी होती ना ती सगळी पुढे निघून गेली. ती आमची गाडी पकडल्यामुळे आम्ही जरा मागणं चाललोय. पण ती पण लय पुढे नाही, ती एक 50 किलोमीटर पुढे आहे. ती करू आम्ही त्यांना विपास. तुम्ही ब्लॉगमध्ये असं कंटिन्यू राहा. लय कष्टानं ब्लॉग करायला लागले तर ब्लॉगला आपल्या चांगला यूज आले पाहिजे. काय होतंय बघा का बॅग ह्याच्यात टाकले आम्ही. पावसानं पूर्ण हे झाले. बॅग ह्याच्यात टाकल्या, सगळं ह्याच्यात ठेवले. आता नुसतं गाडी घुमवत जायचं. आम्ही हळू जाणार आहे, काय नाही विषय त्याच्यात. तर बघू आता पुढे थांबलं तुम्हाला पुढचं जाऊतो काय असेल. भावानं त्या मेंबरच्या लागल्या गाडी बंद पडाय. KTM आहे गाडी. विषय झालाय की त्याच्या बॅटरी जरा ही उतरल्या. बॅटरी उतरल्यामुळे त्यांनी जुगाड बघा कसं केलंय. त्यांनी बॅटरी नवीन विकत आणल्या आणि ती बॅटरी उतरली, बंद पडली गाडी. करंट देते त्याला आणि ही करते ती. तर आम्ही आता पंढरपुरात आमची सगळी टीम सोलापूरच्या पुढे गेल्या. तर आम्ही आता जातो इथनं पुढे. गाडी जर बंद झाली तर गाडी ठेवा म्हणा तुमच्याकडे. काय पंढरपूर तर जे नको होतं तीच झालं. जे नको होतं ती झालं बा. गाडीने शेवटी काम काढलं तर मग असं जाऊ मला असं आहे. पंक्चर बोलते पंक्चर कसा बसला त्या गाडीची बॅटरी बघा. तर देवाला जाणं सोपं नाही. जी नको होती ती झालं. आता काय नाही, इथनं अजून सोलापूर 50 किलोमीटर आहे. काय बोलायचं सुचना भावानं. गारठ्यानं काय सुचना आहे. मग आता जाणार तरकट, एवढं पंक्चर काढतो आणि जातो तरकट डायरेक्ट. आता नॉनस्टॉप तुळजापूर. जर मध्ये काय होणी म्हणजे बरं देवा, मध्ये काय होणी. प्रॉपर आठवडे. तर
नजर इज रिअल भावांनो. नजर लागली आमच्या गाडीला म्हणून पोलिसांनी अडवलं, म्हणून पंक्चर झाली. कसं आहे का कशी गारडले ते बघा, नुसती गारडले ते. आणि इथं काम चालू आहे, इथं काम चालू आहे बघा. गाड्याची केटीएम हा विषय, पण जरा बॅटरीचा विषय आहे. झाल्या गाडी चालू. आता आम्ही इथं हलतोय. आता पुढला असतो आता चला. तर आम्ही आता इथं हलतोय. बघू 8 वाजलेला किती तासात पोचतोय काय माहित नाही. आता आधी मध्ये तुम्हाला धावतो. टोल नाका लागलाय. आता पोलीस आहे नाही काय माहित नाही. तर असली बिसली तर अजून एकदा मारली मला आमची शब्द नो शब्द. अजून एकदा मग आम्हाला आहे मग थाल्यावर. असं कळालं की आम्हाला मोहोळ मध्ये पोलीस आहेत. आम्ही गाडी हळू घेतल्या हळू घेतल्या. टर्न राईट. बघू आता पोलीस पुढे येतात का काय होतात बघू. Continue for 1 kilometer. इथं पोलीस होते बाबा. गेलं पोलिसांना वडा गाडी. तर भावानं इथनं तुळजापूर राहिले 55 काहीतरी किलोमीटर आहे. 55-60. तर आम्ही हायवेला थांबलोय. आपला जे KTM वाला मित्र राहिला मागं त्याची वाट बघत थांबलोय. बघू आता इथे का काय होतं. आणि आता वाटतं तुळजापूरच्या हायवेपाशी कुठं तर पोलीस आहेत. पोलिसांनी एक पिडले राव नुसतं आम्हाला पिडले. काय तुम्हाला सांगू लय पिडले. आणि कुणाची मागं आमची 7.5 लागली काय माहीत. कुणाची आमच्या मागं कुणाची 7.5 लागली काय माहीत. गाडी पकडली नाही. गाडी पकडली आवाज कुणाची 7.5 माग लागली काय माहिती. आमच्या गाडी पकडली पोलिसांनी. परत आता 2 तास गेला आमचं. पाऊस पडला त्यात अजून गाडी पंक्चर झाली. लय आमचा हाल झाला. हाल म्हणा येत नाही त्याचं.
बघू आता काय होतं काय नाही. तर गाईज आम्ही आता इथं पोचलोय फायनली आमच्या स्टॉपवर. आमच्या स्टॉप बघा हे हॉटेल आहे. आता होय बोला येत होता. तर आता आम्ही ज्योत आमची वर गेल्या पेटवायला. आता ती पेटवून येणार आहे. आम्ही नुसतं जाणार पाया बिया पडणार आणि नंतर ज्योत घेऊन पळत जाणार. शृंगवासिनी पेटाला